सक्षम 11 खानिवडे हा असेल आजच्या दिवसातील 5वा सामना आणि शेवटचा अंतिम सामना विहा 11 भामटपाडा आणि श्रेयश 11 कनेर या दोन संघादरम्यान अगदी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला अगदी होते सुरुवात। पहिलं षटक हाताळण्याकरिता निलेश शिलगा यांना पण अगदी पाहताय अगट कालच्या दिवसामध्ये समाप्त झाला आणि अगदी आपण पाहताय नंबर 1 रँकिंग वर आदिती 11 विरारपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला। सागर स्मृती कूपर हा दुसऱ्या क्रमांकावर टेबल टॉप करत असताना तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं काय जबरदस्त परफॉर्मन्स संजय घरत कमबॅक कसं करावं, कारण की 2 मॅच पराभूत झाले होते परंतु योग्य त्या पद्धतीने कमबॅक झाला आणि क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत अगदी आपण म्हणतोय ना की आपण हार मानायला तयार नसतो तोपर्यंत आपण पराभूत नसता आणि ते संजय घरत आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने करून दाखवलं आणि ते सुद्धा क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रेसर होत असताना तर आजच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहताय प्रत्येक संघाची एक मॅच ही कंप्लीट झाले आणि इथून अगदी हे ब गटाचं जे शेड्यूल आहे जे पॅनल आहे ते खुलं होत असताना पाहायला मिळतंय। सूरज कोठावले यांना आपण बघताय लॉंग ऑफ रिजन मध्ये स्थित केले गेले, लॉंग ऑन रिजन मध्ये आहेत। लेफ्ट हँडर बॅटर सुरुवातीला स्ट्राइक घेतो दीपक मडवी। एक एंडे अगदी आपण पाहताय रोहित राहुल किनी याला अगदी आपण पाहू शकाल। नॉन स्ट्राइक एंडला हा फलंदाज। अगदी आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10:45 हा पहिला चेंडू मार्गस्थ होतोय मैदानाच्या दिशेने। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि टायमर सुद्धा इथून सेट केला जाईल। ऍटलीस्ट 10:45 अगदी हा पहिला चेंडू होतोय मार्गस्थ। पहिला चेंडू समोरच्या दिशेने, फटका सुंदर आहे अप्रतिम पद्धतीने टायमिंग विथ टेक्निक, टेक्निक विथ टेम्परामेंट अँड टेम्परामेंट विथ टॅलेंट। स्टँड अँड डिलिवर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्सिमम 6। अगदी म्हणायचं झालं तर स्वीट स्पॉट वर हा चेंडू लागला आणि एक गोड षटकार। यापेक्षा दर्जेदार सुरुवात काय असू शकते आणि दीपक मडवीच्या बॅटमधनं या 6 धावा। यावेळेस हलकीशी लेंथ अगदी आपण पाहू शकाल पुढ्यात होती आणि त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन हे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय। निलेश शिलका ब्रह्मास्त्र आहे ॲज अ गोलंदाज, गेली कित्येक वर्ष अगदी आपण पाहताय एक चांगली गोलंदाजी। मागील सामन्यामध्ये 2 षटका हाताळून 13 धावा आणि 2 महत्वाचे विकेट टिपले होते। स्विचचा फटका दर्जेदार आहे, याला म्हणतात सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। मिळतील धावा 4, चौकार 4 रन्स। च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन अ कार्ड। 10 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय। चांगली फलंदाजी, सॉफ्ट अटॅक खेळलाय, बॅकलिपला अगदी हलक्याच्या हाताने खाली ठेवलंय। अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान हे क्रिकेटचं सूत्र आहे। प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येईल असं नाहीये, म्हणून तुम्हाला सन्मानपूर्वक खेळणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे। सन्मानपूर्वक खेळला सॉफ्ट हँडने आणि जिथे डॉट बॉल 10 अंकांवर हे स्कोर कार्ड। यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट हलकसं डाऊन द लेग आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी आपण पाहताय बीट होत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, लगातार 2 चेंडू डॉट आलेत आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 10 अंकांवर 10 रन्स ऑन अ कार्ड। चांगली सुरुवात, 2 मोठे फटके जरी आले असले तरी सुद्धा एक चांगलं कॅल्क्युलेशन ठेवलंय निलेश शिलका याने। पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डाऊन द लेग पंच शिखर। आजच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये दोन्ही हा समांतर एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल। एक अवांतरच्या रूपाने धावफलक 11 रन्स ऑन अ कार्ड, 11 या अंकांवर हे स्कोर कार्ड। कुलवर लेंथ ऑन साइडला ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहे, अप्रतिम इंटू द गॅप मध्ये खेळला आणि बाउंड्री लाईन लगत अगदी चाणक्षगिरी पाहायला मिळाली। सूरज कोठावले मॅन फ्रॉम उसगाव, सुंदर पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण आणि पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय रेफर केले की बाउंड्री लाईन चेक केली जाईल। 2 धावा तर आल्यात, तडंबार या ठिकाणी साजिदजी लाला सर या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी चेक केलं जाईल। पाटील नेटवर्क जतीनजी किन्ने आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे।
ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि जिथून वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये सूरज कुठावले. यस पंचांनी विचार विनिमय केला आणि चौकार असेल 4 धावा. कारण की अगोदर जेव्हा धावत पडत होते सूरज कुठावले तेव्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले होते आणि तदनंतर बाउंड्री लाईन स्टॉप झाली. या सर्व काही गोष्टी अगदी चेक केल्या गेल्या आणि तदनंतर हा निर्णय अगदी सुपूर्त केला गेला. सो या 4 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर. तुमच्या कामामधील तुमची तीक्ष्णता ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यानुसार अगदी तुमची क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तेच अगदी आपण पाहिलात खूप चांगल्या पद्धतीने सचिजी लाला सर यांनी वेळ घेतला आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केला गेला. 4 धावा मिळत आहेत आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 या अंकांवर हे धावफलक पहिलं षटक पॉवर प्लेचं झाले समाप्त. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली मिस्टेक. आता ही गलतीचे मिस्टेक महागात पडेल कारण की या मोफतच्या धावा आहेत आणि सिद्धू यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मुक्का चंदन घिस मेरे नंदन. चौकार 4. वर 19 या अंकांवर स्विचिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी अपूर्णपणे बीट झाले. फलंदाज तदनंतर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पार 4 धावेंकरिता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडल्यात. आडवा पट्टा नेहमीच क्रिकेटमध्ये असतो धोकादायक. स्लॉक करायचा प्रयत्न होता अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडल्यात. लेग बिफोर द विकेट पायजीत राहुल किनीच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. गाया है मेरे साई मेरे सर पर तेरे ही रहमतों का साया है. मैंने आजमाया है हर उस मुसीबत में लेकिन संकट में मेरा साई नाम ही काम आया है. ओम साईराम. पहिला धक्का VI11 भामटपाडा या संघाला. धावफलक आतापर्यंत 19 या अंकांवर. नव्याने बॅटर रुद्र किनी यांना अगदी आपण पाहताय. भामटपाडा अगदी आपण पाहू शकाल की हवे लगतच आहे आणि त्याच गावातील हा सुपुत्र रुद्र किणी आज वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल.
पहिला चेंडू अगदी खोलवर लेंथ होती, सूरज कुठावले त्या दिशेने अगदी पण पाहत आहे वेगाने चेंडूवर येत आहे, चेंडूला उचलून नापिकी केली जाईल, फक्त आणि फक्त सिंगल ऑन दी मार्क होतोय रुद्र किनी. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी आपण पाहू शकाल 20 या अंकांवर. सकाळ सत्रामध्ये अगदी आपण पाहताय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजय एकनाथजी किनी यांना आपण पाहताय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. हॅशटॅग पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. हे संजयजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. आणि त्यांचा संघ अगदी मैदानाच्या दिशेने फलंदाजी करतोय. VI11 भामटपाडा 20 या अंकांवर धावफलक. सुरुवात खूप महत्वाची झाली कारण की या सुरुवातीमध्ये बाउंड्री झाल्यात, धावेंचा वेग व्यवस्थित पद्धतीने आहे. एक विकेट गेले परंतु ती मायने राखणार नाहीये, इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. शहरापासून खूप चांगला फटका आहे, ड्राईव्ह अगदी आपण पाहू शकाल. डीप कव्हर रिजन मध्ये सूरज पुन्हा एकदा चेंडूपर्यंत येतोय, तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 21 या अंकांवर हे धावफलक. आमचे मंडप डेकोरेटर्स प्रणय आणि त्यांचा एक सहकारी या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मान फ्रॉम जुचंद्र. चांगली गोलंदाजी दीपेश. अगदी हा धाव खेळला गेला जय हनुमान शिरवली या संघाकडं. ओहो, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न रुद्र किनी. पहिली धाव तर घेतली गेली होती परंतु जागावरून खेळण्याचा हा प्रयत्न झाला आणि अगदी हलकीशी बॅटची एज आणि कुठल्याही पद्धतीची चुकी पाहायला मिळत नाही. या विकेटचं इथे होईल पतन. या षटकामध्ये हा मिळेल दुसरा ब्रेक थ्रू. चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. दुसरा धक्का. आता नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने उदय. या फलंदाजाला अगदी आपण पाहताय शिवनसईचा हा खेळाडू आणि अगदी आपण पाहू शकाल आणखी एक शिवनसईकर संजयजी घरात अगदी मुख्य व्यासपीठावर आहेत. या अगोदर राहुल लैला जेव्हा अगदी इंटरव्ह्यू मध्ये आला होता तेव्हा त्याने म्हटलं की माझा फेवरेट खेळाडू हा संजय घरत आहे, म्हणून हा एक आदर्श प्रत्येक खेळाडूचा असणं खूप महत्वाची भूमिका. आणि आज संजय घरत यांनी मात्र जे परिश्रम, जे अपार मेहनत केली, एक चांगला माणूस, एक चांगला व्यक्तिमत्व. आणि आज आपण पाहू शकाल चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा दर्जेदार परेश पाटील यांच्या स्वागताकरिता चेंडू सरळ निघून गेलाय. डीप थर्डमान सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. सक्सेसफुल याला म्हणतात कॉन्फिडन्स लेवल हाय. अप्रतिम फलंदाजी उदय. अष्टपैलू खेळाडू अगदी आपण पाहताय कमी वेळेमध्ये स्वतःच्या नावाची ओळख अगदी निर्माण करण्याचा प्रयत्न. मागील सीझन आठवतोय उदय याचं काय जबरदस्त 5 चेंडूवर 5 षटकार अगदी खेचले गेले होते. आणि तोच फलंदाज अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू फेस केला आणि स्विचेटचा फटका दर्जेदार. बॅकवर्ड थर्डमान सीमारेषा पार. चेंडू सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी आहे 25-25 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. अनिकेत कामनकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणखी एक उसगावकर. काही जबरदस्त स्पर्धा कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक अगदी उसगावच्या मैदानावर संदीपजी घोष आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी अगदी हाताळली. ते सूरज कुटावले यांना सुद्धा आपण पाहू शकाल. प्लेइंग 11चा हिस्सा सौरभ भोईर स्वतः संघ मालक. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्यांना सुद्धा स्थित केलं गेलंय. ऑन साइडला आकुटाप्याच्या लेंथला पिक केलं. पिक करत असताना जबरदस्त पद्धतीने पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. वाईडिश स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दीपक मडवीच्या बॅट मधनं आणखी एक बिग ब्लास्ट. षटकार. हा अँगल आहे म्हणूनच थोडासा स्ट्रगल होत असताना
एक कॅलिबर, एक पोटेन्शियल, या सर्व काही गोष्टी अगदी पाहायला मिळतात फलंदाजीच्या माध्यमातून. दीपक मडवी चांगली फलंदाजी करतोय. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. शॉट तडमानला. नितीन सोमन अगदी सुसज्जित होते. चेंडूला पिक केला आणि तिथूनच अगदी फेकी केली. एक सिंगल धाबेवर समाधान. स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 32 या अंकांवर 32 रन्स ऑन अ कार्ड. 32 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. यानंतर सक्षम 11 खांदवडे आणि मयंक 11 जांभूलपाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट सबमिट करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण एकदा निलेश शिलका. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. पैडिश कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. सूरज चेंडूला उजवून फेकी केली जाईल. एक सिंगल धाबेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन अ कार्ड. 33 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. एक चांगल्या स्थितीकडे वाटचाल करण्याचा, कारण की एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे अगदी आपण पाहताय. VI11 भामटपाडा, नितीश बरफ यांना सुद्धा आपण पाहताय. प्लेइंग 11चा हिस्सा ओमकार पाटील स्वतः आहेत. उदय मोहिते आणि तदनंतर आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीचा फटका. ड्राइव्ह सुपर, कलात्मक, कॅल्क्युलेशन, रिक्स परिपूर्ण, परिवर्तित. 4 धावांकरिता VGPL चौकार, 4 रन्स. क्रिकेटच्या पटलावर तुमचं शॉट सिलेक्शन हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. अगेन्स्ट रन ऑफ लेग खेळत असताना काय जबरदस्त अगदी फटका आपण पाहू शकाल. जास्त ताकदवर फटका नव्हता, फक्त आणि फक्त दिशा दर्शवली गेली आणि योग्य त्या पद्धतीने टायमिंग हे व्यवस्थित कनेक्शन झालं आणि चेंडू सरळ निघून गेला. स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. 4 धावांकरिता आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 37 या अंकांवर. सुशांत किनी यांना सुद्धा आपण पाहता. योगेश बनसोडे आज प्लेइंग 11चा हिस्सा आहेत. हेमंत पाटील एक जुना जाणता खेळाडू यांना सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहताय. आज प्लेइंग 11 राहुल यादव हलकेसे इंजर्ड आहेत, परंतु बॅटिंग करतील की नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असेल. आज जिग्नेश किनी, जिगुभाई अगदी आपण पाहू शकाल. VI11 भामटपाडा सपोर्टर्स. तदनंतर आपण पाहू शकाल संदीप जिकेडी, परिजी पाटील हे सुद्धा अगदी आपण पाहू शकाल सपोर्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय समाप्त. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा निलेश. मोठा फटका ऑन साइडला, खूप चांगला फटका. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. सौरभ भोईर यांच्या मस्तकाला दस्तक. वाईडिश काव कॉर्नर, सीमारेषा पार. एक फ्लॅट गोलंदाजी आतापर्यंत अगदी आपण पाहताय व्यवस्थित. 3 चौकार, 2 महत्वाचे षटकार दीपक मडवीच्या बॅटमधनं. यावेळेस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. हलकासा चेंडू चेंज ऑफ पेस केला गेला होता. लोअर फुल टॉस त्या पद्धतीने अगदी आपण पाहताय. 3ऱ्या षटकाचा खेळ अगदी झाला इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर VI11 भामटपाडा एक मजबूत स्थितीमध्ये 43 या अंकांवर हे धावफलक. हलकीशी अगदी आपण पाहू शकाल महागडं हे षटक राहिलं, कारण की 18 धावा म्हणजेच वैयक्तिक 2 स्पेल मध्ये अगदी निलेश शेलका याने खर्च केले 33 धावा आणि विकेटचं कॉलम अगदी आपण पाहू शकाल रिकामे. खूप कमी प्रमाणात निलेश शेलका यांना आपण पाहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणात धावा देताना, परंतु अगदी मी म्हटलं एक कॅल्क्युलेशन, रिक्स घेतली. सुरुवातीमध्येच दीपक मडवी याची बहारदार फलंदाजी. अगदी वेळ घेतला आणि वेळ घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि अगदी वेळ घेतल्यानंतर खेळपट्टी व्यवस्थित रीड केली. निलेश शेळका यांच्या अगेन्स्ट एक जबरदस्त पद्धतीची फलंदाजी, ही मानसिकता ही खूप महत्वाची आहे आणि त्याच मानसिकतेने खेळ होत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये VI11 भामटपाडा पहिल्या इनिंग मध्ये अगदी आपण पाहताय 3 षटकांचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या दिशेने येते आणि 3 षटकांसाठी जो वेळ घेतला गेला जतीनजी किनी आम्हाला दर्शवतील. 17 मिनिटं अगदी घेतली गेलेत. सो इथून जी स्कोर कार्ड आहे एकंदरीत 43 या अंकांवर 43
म्हणजे लक्षात असू द्या, येणाऱ्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 2 षटकं ही हाताळायची आहेत. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक, देऊया डीजे सागरला संधी आणि येऊया आपण चौथ्या षटकामध्ये. एकंदरीत 43 या अंकांवर 43 रन्स ऑन कार्ड, 43 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 43 धावा या स्कोर कार्डवर. चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा दीपेश याला अगदी आपण पाहताय. आज एक गोलंदाजाची कमी आहे आणि तेच अगदी आपण पाहताय. स्विजिटचा फटका दर्जेदार, त्या दिशेने क्षेत्ररक्षक हे ट्रॅप होतं, जाळं रचलं होतं, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मासा अडकत असताना बिग फिश बडी मछली जाल में फंसती हुई. या गीतेमध्ये आणि ते अगदी आपण पाहू शकाल एक बहारदार गीत डीजे सागरच्या माध्यमातून अगदी आपण पाहता. या सकाळच्या सत्रामध्ये 43 या अंकांवर धावफलक नवन बॅटर मैदानाच्या दिशेने आयकॉन खेळाडू, या संघाचा बाहुबली तोच मैदानाच्या दिशेने सुशांत. बाटची एज अँड टेकन, आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या दिशेने गुणवत्ता पोटेन्शियल सिद्ध करू शकले नाही, म्हणून आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि नवीन चॅलेंजला सामोरे जात असताना डकवर बाद झाले सुशांत. बॅक टू दी पवेलियन, 2 मोठे हादरे, अगोदर उदय मोहिते आणि आता सुशांत किनी. बॅक टू दी पवेलियन. महत्वाची विकेट आज संजय जिघरत कार्यकारी अध्यक्ष यांच्या अगदी आपण पाहू शकाल. सुकन्या यांचा आज अगदी आपण पाहू शकाल वाढदिवस आहे आणि विहा 11 भामटपाडा या नावानेच हा संघ खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. सो विहा हिला आपल्याकडनं अगदी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. आणि आज संजय जिकिणी यांना सुद्धा आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचा आज चिमुरडीचा आज वाढदिवस. म्हणतात ना, मुलगी ही धनाची पेटी आहे आणि तेच अगदी लकी ठरत असताना ऑन साइडला हलक्याच्या हाताने खेळलाय. हे विकेट गेल्यानंतर अगदी आपण प्रामुख्याने पाहू शकाल. म्हणून क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी तुम्ही तुमच्या आगाजने नाही, नेहमी तुमच्या अंजामाने ओळखले जाता.
आणि हा अंजाम लावायचा होता आणि त्यावेळेस अगदी पाहू शकाल की दोन महत्वाचे विकेट हे अगदी गेलेत. आतापर्यंत धावफलक अगदी बुडवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 44 या अंकांवर. विकेट हॅट्रिकचा मौका त्या ठिकाणी बनला होता, परंतु एक चांगल्या पद्धतीने सॉफ्ट हँडलचा उपयोग केला आणि जिथून ऑन साईडला एक सिंगल धाव. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. रोहित किनीला मात्र अगदी आपण पाहू शकलात की पहिला मान हा मिळाला आणि तदनंतर आपण पाहू शकलात विघ्नेश खरपडे मल्टी च्या नावावर मात्र दुसरी विकेट हॅट्रिक. आतापर्यंत 2 हाफ सेंचुरीज या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. जयेश पाटीलच्या बॅटमधनं ब्रँड आहे नवसईचा. तदनंतर अमित पाटील याचे एक वेगवान हाफ सेंचुरी 85 धावा नॉट आउट. काय अप्रतिम आपण पाहिल्यात. ऑन साईडला खूप चांगला फटका. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये, एलिव्हेशन डिस्टन्स सुद्धा गाठे आणि सरळ चेंडू अगदी आपण पाहत आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी एका हाताने प्रेक्षकाने घेतलाय झेल, परंतु मिळतील धाबा 6. षटकार. त्या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 50 रन्स ऑन अ कार्ड. अगदी अगदी पाहू शकाल जी नौका डुबकीच्या मार्गावर चालले ना त्याचा सुभेदार बनलाय दीपक मडवी. यावेळेस सुपर समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक. सूरज कोठावले याने प्रयत्न तर केले होते, त्याचे प्रयत्न हलकेसे ठरले, अपुरे. सरळ चेंडू निघून गेला लॉंग ऑफ, सीमारेषा पार. मच निडेड बाउंड्री. चौकार. 4 धाबा. च्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 54 या अंकांवर. 54 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेस लिव्ह केल्या या चेंडूला, परंतु एक गती डिलिव्हरी आहे आणि अगदी आपण पाहत आहे की सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. वैयक्तिक 42 धाब्यांवर अगदी ही खेळी होत असताना 15 चेंडूंमध्ये अप्रतिम. याला म्हणतात की संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीतून बाहेर करण्याचं काम. या स्पेलमध्ये जवळजवळ 11 धावा आल्यात आणि दीपेशाने 2 स्पेलमध्ये 17 धावा आणि 4 महत्वाचे विकेट टिपलेत. म्हणजे जेव्हा प्रामुख्य गोलंदाज तुमच्यामध्ये नसतो ना, तेव्हा मात्र त्याची झुणूक ही नेहमीच जाणवत असते. परंतु अगदी या संघाने जर तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये घेतले तर काहीतरी कॉन्फिडन्स असेल म्हणूनच घेतलंय. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायला शिका. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं की दीपेश थोडासा खर्चिक ठरला गेला होता, म्हणून हा विश्वास खूप महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक खेळाडूवर विश्वास दर्शवणं आणि विश्वास पात्र त्याच्याकडनं कामगिरी होणं खूप महत्वाची. आता इथून या स्पेलमध्ये अनिकेत कामनकर या गोलंदाजाला आणलंय. स्ट्राइक एंडला राहुल यादव लईला हलकासा इंजर्ड आहे, परंतु अगदी आपण पाहत आहे की रुजू आहे क्रिकेटमध्ये. इंजरी फार मोठ्या प्रमाणात अगदी होताना आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणून प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. आतापर्यंत जे धावफलक आहे 54 या अंकांवर 54 रन्स ऑन अ कार्ड. हे 5वं षटक मार्गस्थ होतंय अनिकेत कामनकर या गोलंदाजाला आपण पाहत आहे. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. या तदनंतर आपण पाहू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला स्वतः निलेश शिळका यांना आपण पाहत आहे. सौरभ भोईर आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये. लॉंगॉनला सूरज कोठावले यांना आपण पाहत आहे. त्यानंतर बॅकवर्ड मिड विकेट रिझन मध्ये अनिकेत यांना अगदी आपण पाहत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. निलेश शिल्का जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केले जाईल तोपर्यंत या 2 धाबा अगदी कंप्लीट होत आहेत. आणि या दुहेरीच्या साह्याने यस पंच त्या ठिकाणी चेक करू इच्छित आहेत आणि पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेलाय. सुसाजित लाला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चेक केलं जाईल बिमर आहे की नाही. 2 धावा तर आलेत. चला यानंतर होणारा सामना दोन्ही संघ आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट सबमिट करा आणि टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे.
सो इट्स अ नो बॉल. वेस्ट हाईस पेक्षा अगदी आपण पाहू शकाल जास्त वर होता. साजिदची लाला आणि त्यानंतर जतीनची गिनी या ठिकाणी आमचे आपण पाहू शकाल चेक केलं गेलं आणि नोचा इशारा. सो इट्स अ फ्री हिट मैदानाच्या दिशेने ऑन असेल. आणि पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एकाच एंडने जास्तीत जास्त खेळाडू आहेत आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ही चुकी घटित होत आहे आणि फ्री हिट कंटिन्युअसली राहील कारण की फिल्डर चेंज केले आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहत आहे. म्हणून हे छोटे छोटे नियम आहेत, खूप महत्वाची भूमिका. जेव्हा फ्री हिटचे सिग्नल असतील तेव्हा मात्र कुठल्याही पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपण चेंज करू शकत नाही आणि म्हणूनच पंचांनी पुन्हा एकदा हा नोचा इशारा फ्री हिट कंटिन्युअसली राहील. धावफलक अगदी आपण पाहत आहे 58-58 या अंकांवर हे स्कोर कार्ड आणि की पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. फ्रीडचा इशारा आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चुजून फेकी केली जाते. क्विकली फेकी आले. थोडासा अडथळा त्या दिशेने दोन्ही अगदी आपण पाहू शकाल खेळाडू एकमेकांसमोर येत आहेत. एक सिंगल धावेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने 59 या अंकांवर हे धावफलक आहे. आता इथून थोडेसे प्रयत्न हे वाढवावे लागतील कारण की धावसंख्या कन्व्हिन्सिंग मोड मध्ये ज्यामध्ये सेट फलंदाज महत्वाचा दीपक मडवी आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये जो फलंदाज सेट तोच फलंदाज नेहमी शेट. आता अगदी त्या पद्धतीची कामगिरी होईल का? काय तिसरं अर्धशतक येईल का VGPL सीझन 5 च्या माध्यमातून? कारण की संधी सुद्धा आहे. अजून सुद्धा या अगोदरच पाहू शकला षटक 11 धाब्यांचं होतं. या षटकामध्ये सुरुवात हलकीशी खराब झाले. सुरुवातीचे दोन्ही चेंडू अगदी आपण पाहत आहे की 9च्या रूपाने आणि त्यानंतर अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे त्याकरिता अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण अगदी हलकसं सरकवलं गेलं. डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक घेतला गेला. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. अगदी जसा सुईमधून धागा फिरवावा त्या पद्धतीने हा शॉट सिलेक्शन होता. अप्रतिम सुरेख फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, चौकार. धाब्यांवर दीपक मडवी याची ही खेळी अप्रतिम, बहारदार, परिपूर्ण कंट्रोल युक्त फटके अगदी पाहायला मिळतात. अप्रतिम ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटला सौरभ भोईर यांना अगदी आपण पाहताय जोपर्यंत चेंडूला सुन्न फेकी केली जाईल एक सिंगल धाबेवरच समाधान इथे व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 64 या अंकांवर हे स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये येण्याकरिता अगदी प्रयत्न आहे. एक चांगली टोटल आहे. इथून अजूनही बरेच चेंडू येणे शेष आहे आणि इथून डिस्ट्रॉयरची भूमिका कोण निभावेल? राहुल यादव लैलाकडे ते पोटेन्शियल आहे. दीपक मडवी एकेडने सेट फलंदाज आणि इथून अगदी आपण पाहता अनिकेत कामनकर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. कुलवर लेन समोरच्या दिशेने खेळला. मिड ऑफ क्षेत्रात लॉंग ऑफ मध्ये सौरभ भोईर आहेत. जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल एक धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक 65 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी विथ द बॉल, विथ द बॅट, अप्रतिम परफॉर्मन्स. महेंद्र समोसा दिल्लरच्या गावातून आला आणि अगदी आपण पाहू शकलात काल अधिराज्य गाजवलं. ऑरेंज कॅपचा हकदार त्याच्या माथ्यावर अगदी आपल्याला पाहायला मिळाले आणि 13 विकेट सहित दुसऱ्या क्रमांकावर. स्विचिटचा फटका चहूबाजूने बॅट दर्शवायचे दीपक मडवी. हे आहे तिसरं अर्धशतक VGPL सीझन 5 च्या माध्यमातून दर्जेदार आणि संजयजी घरत यांना मात्र ही बॅट दर्शवली जाते आणि ही गुरूंना दिली जाते मानवंदना. 6 षटकार. बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 71 या धाब्यांवर. काय 71 या अंकांवर हे स्कोर कार्ड. ऑन साइडला आता फुल टच चेंडू. वेळ घेतला. आता ही वेळ नाही वाट बघायची तर वाट लावायची. 6 धाबा, षटकार.
पोहोचले 77 या अंकांवर. म्हणून सेट फलंदाज नेहमीच मैदानाच्या दिशेने असतो शेट आणि त्याने योग्य त्या पद्धतीची ही कामगिरी अफलातून आणि प्रत्येक शॉट सिलेक्शन काय व्यवस्थित होतं. असं नाहीये की अंधाधुंद फटके मारण्याचे प्रयत्न सुरुवातच कणखर झाली. सुरुवातीपासून एक षटकार स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलात आणि जवळजवळ 5 षटकांकरिता जो वेळ घेतला गेलाय तो आहे 33 मिनिटं. जो काही वेळ आपण व्यतीत घालवलाय आता मात्र त्याचं एक पेनल्टीच्या रूपाने तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कारण की जो काही वेळ वाया गेलाय तो आपण पॉज केला होता आणि त्यानंतर मायनस केल्यानंतर सुद्धा 3 मिनिटं एक्स्ट्रा. हे स्कोर कार्ड आहे. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल म्हणून वेळ खूप महत्वाचा आहे. इथून गोलंदाजी ट्रॅकवर यास रोहित या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय या स्पेल मध्ये आणलं गेलंय. राहुल यादव लैला स्ट्राइक एंडला बॅटर. एक चांगली धावसंख्या 77 या अंकांवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली लाईन राऊंड द विकेटने अगदी जो अँगल आहे ना तो क्रिएट होत असताना सुंदर लाईन लेंथ अगदी पाहायला मिळतंय. अगदी जो गोलंदाज होता विशाल मात्र त्याची अनुपस्थिती पूर्णपणे पाहायला मिळते. कारण की विशालाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसामध्ये 2 षटकं हाताळली होती. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 5 विकेट घेतल्या होत्या. पण एखादा चांगला गोलंदाज जेव्हा प्लेइंग 11 मध्ये नसतो ना तेव्हा त्याची झुणूक ही पाहायला मिळाले. तेच कारण जयनुमान शिरवली संघ थोडासा विचार विनिमय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी बॅटची स्नेक. विकेट मिळाली. राहुल यादव लैला याला परतावं लागेल. या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग तर करायची आहे परंतु हिटिंग होत असताना विकेट मिळाली. फलंदाज बाद. इथून धक्का मारावा लागेल. विकेट मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर इथून रोहित यांना अगदी आपण पाहताय. तर इथून लेफ्ट हँडर बॅटर योगेश बनसोडे यांना अगदी आपण पाहताय. एक इंडियन दीपक मडवी सेट फलंदाज आहे. वैयक्तिक अगदी आपण पाहताय जबरदस्त खेळी. 59 धावेंवर तो खेळी करतोय. आखू टप्प्याची लेन सरप्राईज करून सोडलं. स्वागत आहे VGPL मध्ये असं म्हटलं गोलंदाजाने. विकेट मिळाली धावचीच्या रूपाने परंतु महत्वपूर्ण काय तर स्ट्राइक मिळाली दीपक मडवी याला. एकेने बाद झाला योगेश. विकेटचं पतन. स्कोर कार्ड जाग्यावर असतील 77. विकेटचं पतन झालं. नवा बॅटर हेमंत पाटील मैदानाच्या दिशेने. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळणं शेष आहे. रोहित याने खूप महत्वाची गोलंदाजी हाताळले. असं वाटलं की धावसंख्या 90 प्लस होईल का.
परंतु सेट फलंदाज दीपक आहे मैदानाच्या दिशेने इंटू द गॅप मध्ये खेळलाय. अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्यात 4 धावांकरिता चौकार. वर हे स्कोर कार्ड 81 रन्स ऑन अ गार्ड. खूप महत्वाची इनिंग. वैयक्तिक 63 धाब्यांवर खेळी होत असताना 20 चेंडूंमध्ये आज काहीतरी चमक करून दाखवण्याच्या या प्रयत्नात अगदी आपण पाहताय दीपक मडवी अप्रतिम फलंदाजी. अगोदरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर 9 चेंडूंमध्ये 3 धावा आल्या होत्या. याला म्हणतात कमबॅक. याला म्हणतात योग्य त्या स्थितीमध्ये स्वतःला अगदी सुसज्जित करणं, रेडी करणं. चांगली फलंदाजी दीपक मडवीच्या माध्यमातून. यावेळेस शरीरापासून हलकाचा चेंडू कट झाला आणि सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता शेवटचा आणि अंतिम. यस बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र चॅलेंज केलंय. पंजांनी लिगली डिलिव्हरी दिली. पुन्हा एकदा साजिद लाला सर या ठिकाणी जॉईंट होत आहेत. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. सो हा डॉट बॉलच असेल. सो इथून शेवटचा अंतिम चेंडू. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 81 रन्स ऑन कडे 81 अंकांवर एक मजबूत स्थितीमध्ये VI11 भामटपडा हा संघ. शेवटचा अंतिम चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद होईल केंडने. परंतु काय फलंदाजी राहिली अप्रतिम. 63 धाब्यांची अगदी आपण पाहू शकाल ही वैयक्तिक खेळी आणि तिसरी हाफ सेंचुरी झळकावली दीपक मडवी याने. बहारदार खेळी आहे. 81 अंकांवर अगदी आपण पाहत आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर VI11 भामटपडा हा संघ आणि विजयी होण्याकरिता 82 धाब्यांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय जयनुमान शिरवली या संघाकडे. काही टार्गेट पार पडलं जाईल की इथून अगदी आपण पाहताय विजयी घोडदौड ही मात्र VI11 भामटपडा संघाची जारी राहील. पाहणं योग्य असेल. घेऊया एक सुंदर असं डीजे सॉन्ग आणि सॉन्ग नंतर टॉस बॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार मयंक 11 जांभूलपाडा आणि सक्षम 11 खानिवडे आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा.
मध्ये पाहायला मिळाला या स्पर्धेतलं अर्धशतक, तेही आपल्याला तिसरं अर्धशतक दीपक मडवीच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. पहिलं अर्धशतक जयेश पाटीलनं झळकावलं होतं. 22 बॉलमध्ये 51 धावा त्याने साई निधी नवसईच्या विरोधामध्ये खेळताना धाफलकावर लावल्या. दुसरं अर्धशतक जर आपण पाहिलं तर अमित पाटीलनं जे आदिती 11 विरार फाटाच्या विरोधामध्ये खेळताना 25 चेंडूत 85 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग त्यानं साकारली होती. आणि तिसरं अर्धशतक जर आपण पाहिलं तर ते दीपक मडवीनं मैदानाच्या आतमधनं साकारलं. अगदी अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिग्नेश केनी सुद्धा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. नेक्स्ट मॅच दोन संघ इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये प्रमोद शेडगे जिथे उपस्थित आहेत, संजय घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूनं सक्षम 11 खानिवडे आणि त्याच्या विरोधात मयांक 11 जांभूळपाडा ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल. ओव्हर टू प्रमोद शेडगे. या आपण आदरणीय सन्माननीय संजयजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतायत. हेड यस हेड आलेला आहे. संजयजी घरत साहेब आपण या स्पर्धेविषयी मनोगत थोडक्यात आपण व्यक्त करावं. तर सक्षम 11 खानिवडे टीमचे कॅप्टन आमच्या समोर प्रसाद जोडले गेलेत. प्रसाद वेलकम VGPL सीझन 5 मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकंदरीत आपण पाहिलं, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. 2 ते 3 दिवस आपण या मॅचचा आढावा घेतला असेल. फिल्डिंग करण्याचं नेमकं कारण? आम्ही चेस करू, म्हणजे आम्ही त्यांना कमीत कमी प्रमाणात आम्ही अडवू. नक्कीच VGPLचं हे आयोजन कसं वाटतं? खूप सुंदर आहे. थँक्यू व्हेरी मच प्रसाद. एका साईडला आपण पाहतात एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. कुंदन जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असती. म्हणजे मनासारखी फलंदाजी आली. 36 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. काय एक माइंडसेट केलेला आहे की आपण या टोटल पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असावा? 75 ते 80. पहिले 2 षटकं पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत. त्या 2 षटकांमध्ये तुमचा एक माइंडसेट ओपनिंग बॅटर म्हणून काय असेल? 30 पर्यंत जायचं. VGPL सचिनजी मालवी साहेब यांचा संघ तुम्ही स्वतः ॲज अ आयकॉन प्लेअर आहात. कसं वाटतं हे आयोजन नियोजन? संजयजी किरी यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. कार्यकारिणी मंडळ त्यांनी मेहनत घेतलेली आहे. या सर्वांचं ऋणी कसं राहतील आपण? आयोजन दरवर्षी खूप छान असते, यावर्षी सुद्धा खूप छान आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. कुंदनला आपण पाहिलं तर यावेळेला तर नुकताच टॉस झाला संजयजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहिला सक्षम 11 खानिवडे टीमच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. सक्षम 11 खानिवडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर अक्षयजी पांडव. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोद. आजच्या तिसऱ्या दिवसाच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात करतोय. पहिला दिवस दोन्ही जे ए आणि ब गट ते खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर ए गटाच्या टीम 2 दिवस खेळल्या. आज बी गटाच्या टीम ज्या इनॅक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 2 टीम आहेत. एका बाजूनं जर आपण पाहिलं तर विहा 11 भामटपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान शिरवली. पूर्वार्धामध्ये विहा 11 भामटपाडा हा संघ दाफलकावर एकंदर धावसंख्या लावू शकला 81. विजयाकरता 82 धावसंख्येचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय आणि हे 82 धावसंख्येचं धावफलकावर लावण्याकरता 2 बिनीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नितीन सोमन ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं कल्पेश. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सुशांत. काय तो नितीन सोमनला शांत ठेवेल ते आपल्याला या मॅच मध्ये पाहायचंय. पहिला बॉल बेस्ट ऑफ बोथ टीम. ऑन साइडला चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुल करायचा होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर नटराज जी पोज असते ना, त्या नटराज पोज मध्ये आला होता. जेव्हा तुम्ही खूप दर्जेदार क्रिकेट खेळताना त्यानंतर या पोज मध्ये येऊन फटके खेळणं तुम्हाला शक्य होतं. प्रदीर्घ कालकीर्द किंवा मग तुमची रोजची प्रॅक्टिस नटराज पोज मध्ये फटके खेळणं तसं सोपं नसतं. एका पायावर तुम्हाला तुमच्या बॉडीचा बॅलन्स करून तो फटका खेळावा लागतो. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, तेवढा चांगला झेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. गॅप शोधण्याच्या नादात इथे माघारी परतावं लागते. कल्पेश त्याच्या पारीचा अंत झालाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर.
धावसंख्या इथे जर आपण पाहिली तर एक धाव आहे, एक विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन बॅटर वन डाऊनच्या स्वरूपानं अनिकेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल, कारण मॅन्डेटरीच्या षटकांमध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. लवकर विकेट गेली होती. यावेळेस सॉफ्ट हँडलचा वापर केला, एक सिंगल ती मिळवण्याचा प्रयत्न केला. एकेरी सिंगलनं इथे जर आपण पाहिलं तर आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 2 या आकड्यावर. सुशांत चांगली गोलंदाजी करतोय मॅन्डेटरीच्या षटकामध्ये, मोकळीक नाही आहे. आणि इथे मात्र आपला क्लास, आपला दर्जा दर्शवत असताना एक अप्रतिम फटका नितीन सोमननं खेचलाय. बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. वेलकम बाउंड्री, फर्स्ट बाउंड्री इथे या डावाची आपल्याला पाहायला मिळते. चौकार. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला. यावेळेस मात्र ऑन साइडला हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतो. नितीन सोमनच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. आपण जरूर अनुभवला. आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर 12 धावा. सुरुवातीला हात खोलण्याचा मोका दिला नव्हता, मात्र तदनंतर नितीन सोमन हा खेळाडू खूप काळ शांत राहू शकत नाही. धावांची भूक त्याच्या मनामध्ये नेहमी असते आणि तीच धावांची भूक इथे दाखवत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हा बॉल जर यष्ट्यांवर लागला असता तर निश्चित इथे परतीचा प्रवास तो नितीन सोमनला करावा लागला असता. चांगला प्रयत्न होता तिथे लैलाचा, मात्र हा बॉल तिथे विकेट पासनं बाजूला पडला आणि त्यामुळे बचावला नितीन सोमन. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस 1 विकेटच्या पतनानंतर 82 धावसंख्येचा पाठलाग करताना जय हनुमान शिरवली संघ 13 या आकड्यावर. यावेळेस हा बॉल तिथे अगदी चांगल्या तऱ्हेने खेळला गेलाय. बॉल सीमारेषेचा वेध घेत चाललाय आणि तो सरळ सीमारेषेला क्लिअर करून जातोय. चौकारामध्ये परावर्तित होतोय आणि 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 17 या आकड्यावर. पहिला बॉल तो जर आपण पाहिला तर तिथे चौकारामध्ये परावर्तित केलाय हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल आणखी एकदा चांगल्या पद्धतीने नितीन सोमनने खेळलाय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4.
अप्रतिम फलंदाजी सध्या नितीन सोमन मैदानाच्या आतमधनं साकारत असताना, कारण या डावामधले त्याने चेंडू फेस केले 6 आणि या 6 बॉल मध्ये त्यानं रन्स बनवल्यात 20. म्हणजे अगदीच दमदार अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये निश्चित आक्रमकतेने खेळ मैदानाच्या आतनं गरजेचं आहे. मात्र नितीन सोमन सध्या जर आपण पाहिलं तर विहा 11 भामटपाडा या टीमची डोकेदुखी ठरलाय. चांगली बॅटिंग या टीमच्या विरोधामध्ये तो सध्या मैदानाच्या आतनं करतोय. यावेळेस मात्र लेटकटचा फटका, तिथे एक क्षेत्ररक्षक त्यानं चुकी केली आहे आणि या चुकीचं भुगतान. बॉल जाईल सीमारेषा पार. पुनश्च एकदा चेंडूची सीमारेषेची भ्रमंती, चौकार. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. लेटकटच्या माध्यमातून हा फटका सजवला नितीन सोमननं, वेट केलं आणि तदनंतर चौकारामध्ये परावर्तित केलं. क्षेत्ररक्षकाने थोडासा ढिसाळपणा त्या क्षेत्रामध्ये निश्चित दाखवला आणि त्याचा फायदा तिथे जयनुमान भिनारला मिळाला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर जमिनीलगत खेळलाय. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करायचा होता. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 26 धावा. तीन बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या आपल्याला पाहायला मिळाल्या या ओव्हरमध्ये. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुनश्च एकदा त्याच क्षेत्ररक्षकानं तिथे चुकी केली आहे. त्याच्या हाताचं गोड चुंबन घेताना बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चार बाउंड्री झाल्यात, त्यामुळे 17 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या दोन्ही फलंदाज मैदानामध्ये करताना. अनिकेत ज्याला वन डाऊनच्या स्वरूपाने मैदानात येण्याची संधी मिळाली, खूप लवकर तो मैदानामध्ये आला, कारण आपल्या डावाचा पहिला बॉल खेळताना कल्पेश बाद झाला. इथे वाह, लाजवाब, काबिल तारीफ, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. अगदी सूर्यकुमार यादव द स्काय त्याच्याप्रमाणे हा फटका सजवला. षटकार 6. ची सरासरी ती धावफलकावर अवलंबलेली आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. आव्हान सोपं केलंय, धावसंख्येला थोडंसं छोटं केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 ओव्हरची धावसंख्या जवळपास 2 ओव्हरमध्येच कव्हर केली या दोन्ही बॅटर्सनं. त्याचं कारण या ओव्हरमध्ये हेमंतच्या विरोधामध्ये आलेल्या 23 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत, त्याच्या खांद्यावर भरोसा आहे टीमला. त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणले गेले, कंटिन्यू केले गेले. या टीमचा आयकॉन आहे आणि सध्या चांगला खेळ तो मैदानाच्या आतमधनं दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. 1 षटकार आणि चौकार आल्यानंतरही त्यानं त्या षटकाला कव्हर केलं होतं. तोच सुशांत यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे आणि त्याच्या विपरीत स्थितीमध्ये नितीन सोमन स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करताना. सुशांत आणि नितीन यांच्यामधला संघर्ष. फटका चांगला आहे, अगदी बॅलच्या खालच्या अंगाला लागला. तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर जोपर्यंत बॉलला उचललं, रन मध्ये वाढ झाली. धावसंख्या 1 न वाढली आणि जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. स्क्वेअर लेग चा एरिया टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त प्रमाणात या एरियाचा वापर केला जातो. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेलची संधी मात्र थोडासा दूर राहील याचा अंदाज बांधत तिथे नितेशनं झेलवर न जाणं पसंत केलं.
एक रन तिथे आपल्याला धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सुशांत थोडस शांत करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतनं करतोय. यावेळेस नितीन सोमन तो शांत राहण्यामधला नाहीये हे मैदानाच्या आतनं सांगतोय. मिड विकेटच्या बाउंड्रीच्या ओव्हरनं बॉलला फेकून दिलंय अगदी दूर सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीने एकंदर 44 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या नितीन सोमन मैदानाच्या आतनं साकारतोय. काय दुसरा अर्धशतक एकाच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर होता. खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. जोपर्यंत उचलला गेला 2 रोखता येणं थोडंसं कठीण आहे आणि त्यामुळे त्या 2 रन तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 46. अगदीच विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग सध्या नितीन मैदानाच्या आतमध्ये करतोय. 11 चेंडू आणि 34 धावा हा त्याचा वैयक्तिक डाव आतापर्यंत आपण मैदानाच्या आतनं पाहताय. सुशांत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे पाहिला सोडून दिला. मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये कारण तुमचा एक पाय ऑफस्टम्पच्या बाहेर जेव्हा निघतो तेव्हा तुमचा रीच वाईड ऑन होतो आणि इथे तेच चित्र होतं. एक पाय जर आपण पाहिला तर तो ऑलरेडी फटका खेळण्याआधी ऑफस्टम्पच्या बाहेर होता. रीच ऑन झाला होता आणि त्यामुळे सुशांतला एक चांगला बॉल तिथे टाकण्याची मुभा होती आणि त्यानं तो चांगला चेंडू तिथे साकारला. चांगला चेंडू इथे बोट आकाशाकडे. नितीन सोमन तंबूकडे. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट इथे सुशांतनं संपादित केली आहे. नितीन सोमन तंबूच्या आसऱ्याला परत. धावफलक 3 ओव्हरचा समाप्ती एखेरीस जर आपण पाहिलं तर ते 46 आहे. इथनं 18 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 12 रन पर ओव्हर तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. 12 चेंडू आणि 36 धावा या विजयाकरता लावायचे आहेत. नवीन फलंदाज या टीमचा संघमालक आणि महत्वाचा खेळाडू निलेश शेलका जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जय हनुमान शिरवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये संजयजी किणी यांच्या माध्यमातून मैदानामध्ये खेळणारा विहा 11 हा संघ तुम्ही पाहताय. संजयजी किणी आणि श्री संदेश मडवी यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये विहा 11. षटक क्रमांक 4 राहुल यादव उर्फ लैला जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. लैला याच नावानं त्याला ओळखलं जातं. थोडासा दुखापतीनं ग्रस्त आहे. इंजरी आहे मात्र खेळण्याकरता सुसज्ज आहे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल इथे अतिरिक्त बाहेरची पिचिंग त्यामुळे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून ऑफस्टम्पवर
पिच केला आणि तिथनं बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न, मात्र खूप जास्त बाहेर चेंडू पडला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केला. लैला थोडीशी वेगळी ऍक्शन आहे, संपूर्ण शरीराचा जोर लावून तो चेंडूमध्ये वेग आणण्याचा प्रयत्न करतो. यावेळचा बॉल दर्जेदार, फलंदाजाला शांत करणारा, अचानक आत येणारा हा बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या गोलंदाजी करता लैलाला जरूर ओळखलं जातं आणि ती चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल, कारण सध्या 80 धावा त्यापेक्षा जास्त धावा फलकावर लावल्यानंतरही त्याची टीम थोडीशी स्ट्रगल मध्ये आहे. त्यामुळे ह्या स्ट्रगल मधनं बाहेर काढण्याकरता एक चांगलं षटक इथे विहा 11 करता गरजेचं आहे. जय हनुमान हाच विचार करेल की या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स यावे आणि इथे ते येत आहेत. एक अप्रतिम दर्जेदार दुसरा या डावातला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना फलंदाज अनिकेत बॉलला फेकून देतोय सीमा रेषा पार, षटकार. फलंदाजी जर आपण पाहिले तर ती फलंदाजी पाहता बॉडी लाईनवर खूप छान बॅटिंग सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करतोय, कारण आतापर्यंत अगदी एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव ज्या शैलीमध्ये बॅटिंग करतात अगदी तशी बॅटिंग करताना तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. त्यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळायचं आहे. तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 54 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला तो शिल्लक आहे. निलेश शेलका आपल्या डावाचा पहिला बॉल खेळण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी तर आहे, कशी पूर्ण करेल ते बघायचं आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि इथे झेल सुटलाय. जीवनदानाचं सत्र ते काय थांबायचं नाव घेत नाहीये. थोडासा कठीण होता, मात्र झेल होणं गरजेचं होता. हा झेल व्हायलाच हवा होता, कारण प्रेशर क्रिएट करायचंय. तुम्ही जेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळता तेव्हा तुम्हाला सरळ सोपे साधे झेल ते येणार नाहीत. जे कठीण चान्सेस आहेत त्यांना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. चांगले झेल ते तुम्हाला टिपावे लागतील आणि यावेळी चुकी झाली असं म्हणायला हरकत नाही. 4 बॉल ज्यामध्ये 9 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि बॉल यावेळेस त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन 1 बाउन्स न निघून जातोय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. पाच चेंडूचा खेळ. आता मात्र विजयाचं समीकरण हळूहळू बदलवलं जात आहे. चांगल्या धावा याही ओव्हरमध्ये धावफलकावर येत आहेत. वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त रन्स. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं आधार आहे. जर क्षेत्ररक्षकांना साथ दिली नाही तर गोलंदाजी कितीही चांगली असू द्यात ना, तिथे रन्स या धावफलकावर जोडल्या जातीलच. आणि इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने हवी तेवढी चांगली साथ या मॅच मध्ये दिलेली नाहीये. फटका आणखी एकदा दर्जेदार. क्षेत्ररक्षक एक चांगला कॅच, दर्जेदार झेल, विकेट मिळतीये. इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. चार ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि या 4 ओव्हर नंतर धावफलकावर 60 धावा म्हणजे येणारे 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. बारा चेंडू आणि 22 धावा त्या विजयाकरता गरजेच्या आहेत.
चला मॅच मध्ये या षटकामध्ये तुम्हाला नक्की घाई करावी लागेल. षटक क्रमांक 5 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर नितेश येतोय. जास्तीचा वेळ घालवला तर प्रत्येक टीमला त्याची पेनल्टी निश्चित लागेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येत असताना तिथे लैलानं चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवर त्यानं महत्वाची विकेट मिळवली. आता निलेश शेलका त्याच्या खांद्यावर सर्वतोपरी जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. षटकातील पुढचा बॉल इथे चांगला चेंडू होता. शॉर्ट फाईन लेग घेतला गेलाय त्यामुळे एकावरच समाधान मानावं लागेल. निलेशला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. सर्व बॉल जर तो मैदानामध्ये उभा राहिला तर निश्चित या धावा दाफलकावर लावण्यामध्ये खूप जास्त दमछाक होईल जय हनुमान शिरवलीची असं वाटत नाही. मात्र गोलंदाजी काय असेल, नितेश अप्रतिम गोलंदाजी करता ओळखलं जातं. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. नितेश बर्फ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. थोडीशी शांततेचं क्रिकेट ते मैदानामध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर खूप जास्त वेळ दवडला जातोय. मग त्यानंतर पेनल्टी लागू शकते. पुढचा बॉल यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. ज्या एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 62. शांत ठेवतो नितेश. या मॅचची तर ती खरी गरज आहे. या ओव्हरमध्ये नितेशनं जर कमीत कमी धावांचं षटक कंप्लीट केलं तर मग जय हनुमान शिरवली त्यांच्यावरचं प्रेशर ते इथनं वाढू शकतं. बघूया त्या प्रेशरला काय इथे क्रिएट करणं शक्य होईल. नितेश बर्फ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. सुशांत बॉलच्या खाली माघारी परतावा लागेल निलेश शेळकेला. अप्रतिम षटकाची हाताळणी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण 3 चेंडू हाताळले त्यामध्ये 1 विकेट आणि 2 धावा नितेश बर्फनं आतापर्यंत खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. महेश किणी ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये प्राचारण केले गेले. नितेश बर्फ त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. फिरवला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सिंगल येत आहेत तर मग जास्त धोका नाही आहे. कारण एक यशस्वी षटक ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे. चेंडूला कट करण्याची क्षमता आहे. चेंडूला बाहेर काढण्याची क्षमता आहे. आणि तेच सध्या मैदानामध्ये दाखवतोय. कारण 8 बॉलचा खेळ 19 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे येणारे 2 बॉल दोन्ही टीम करता महत्वाचे आहेत. जर 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला मॅच पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये येईल. हे 2 बॉल जर नितेशनं सिंगल डबल मध्ये संपवले तर मग शेवटच्या ओव्हर मध्ये एक मोठी टोटल 10 फलकावर लावण्याची जबाबदारी जय हनुमान शिरवलीच्या फलंदाजाच्या खांद्यावर येईल. काय घडेल येणाऱ्या 2 बॉल मध्ये ते मैदानात पाहायचंय. फटका आतल्या साईडला च्या कडेला लागला. तिथे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डबलचा कॉल आहे आणि इथे सुरक्षित 2 धावा धाफलकावर पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि ते जाऊन पोहोचते एकंदर 65 या आकड्यावर. आता 17ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 17 धावा. मॅच मधला सर्वात महत्वाचा, सर्वात निर्णायक, सर्वात उल्लेखनीय चेंडू असू शकतो. कारण इथे जर आपण पाहिलं तर रन्स आल्या तर मग आव्हान सोपं होईल. आणि इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला फेकून दिलंय. सुशांत किनीच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार
दर्जेदार फटका, षटकार. षटक कंप्लीट झालंय. हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हेमंत ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं. खूप महागडा ठरला होता, 23 धावा. मात्र त्याची काबिलियत त्याच्या टीमला ठाऊक आहे आणि त्याच्या टीमनं त्याच खांद्यावर पुढेच एकदा विश्वास दर्शवला अंतिमच्या षटकाकरता. इथे मात्र झेल जर झाला असता तर या स्पर्धेतला सर्वात वेगवान तो झेल असू शकला असता. इथे काय करतायत क्षेत्ररक्षक. विकेट किपरच्या मागे चौघे आले होते आणि गोलंदाजाच्या मागे कोणीच नव्हतं. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. क्रिकेटमध्ये तुमच्या बौद्धिक क्षमतेला तपासलं जातं आणि बौद्धिक क्षमतेवर जोर देणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. इथे खऱ्या अर्थानं मागे 3-3, 4-4 खेळाडू विकेट किपरच्या होते. त्यातला एक जरी तिथे गोलंदाजीच्या मागे असता तर एक धाव ही वाचवता आली असती. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 पुढे सरकर असताना जाऊन पोहोचते एकंदर 73 या आकड्यावर. आता विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 चेंडूचा खेळ आणि 9 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड करणं, फलंदाजी करण्याकरता महेश किनी तुम्हाला पाहायला मिळतो. वेगवान फटका त्याने खेळला होता, मात्र हेमंतनं तो स्टॉप केला. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा चांगला फटका, लॉंग ऑफ आहे. सुशांत तिथे फंबल करतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा या संपूर्ण मॅच मधला तो पाहण्यालायक ठरला. या इनिंग मधला, माफ करा, या संपूर्ण इनिंग मध्ये जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालावलेला राहिला. आता 7 ची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ, 7 धावसंख्येची गरज. फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी योग्य झाली, मात्र क्षेत्ररक्षण ते एक चर्चेचा विषय ठरलाय या मॅच मधला. यावेळेस मात्र जागा दिली, रूम दिला, त्याचा फायदा घेतला. बॉलला थांबवणं थोडंसं कठीण आहे, कारण चेंडू निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. एक अप्रतिम फटका, चौकार. आता चेंडू शिल्लक राहिलेत इथनं 3 आणि रन्स बनवायचे 3. तीन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 3 धावसंख्येची गरज आहे. हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू खोलडप्याचा. तिथे सेल्फ फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग चांगली आहे. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. इथे काय घडेल येणारे 2 बॉल मध्ये ते आपल्याला बघायचंय. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर विचार किंवा मॅच नंतर तुम्ही मंथन करू शकता. दोन चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज.
क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर फारसा बदल नाही आहे. राहुल किनीला तिथे सिंगल रोखण्याकरता थोडंसं पुढे बोलवलं गेलंय, बस त्या व्यतिरिक्त जास्त काही बदल ते पाहायला मिळत नाही. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर हेमंत ऑनसाइडला फटका चांगला खेळला, एक सिंगल तर इथे मिळेलच. दुसरी करताचा प्रयत्न तो धोकादायक असेल का, आणि तिथे एक रन आली. एकच्या मदतीनं आता स्कोर लेवल, एक चेंडू एक धावसंख्येची गरज. आता फलंदाजाच्या अवतीभवती तिथे शेजारी वाढण्याची दाट शक्यता आहे. एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जाईल, एक एक गुण हा दोन्ही टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. मात्र इथनं मग आता शिरवलीकर निश्चित सुटकेचा निश्वास ज्याला आपण म्हणतो ना ते टाकतील, कारण आता हरण्याचा भय नाहीये. एक एक गुण मिळेल की नेमकं इथे काय घडेल. फलंदाज थोडस ताजतवाने होत आहेत, कारण धाव्याचा वेग त्यांना वाढवावा लागेल, पावला वेगाने टाकावे लागतील. एक रन जर त्यांना इथे पळून पूर्ण करायचं आहे. चला मॅच सुरू करा. एक बॉल एक ची गरज आहे. क्षेत्ररक्षण कसं सजवलं जाईल त्याकडे निश्चित लक्ष राहील. एक चेंडू आणि एक धाव या मॅच मध्ये गरजेची आहे, आणि तिथे गोलंदाजाची खूप मोठी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र शॉर्ट बट स्वीट चर्चा ती गरजेची आहे. हेमंत खूप प्रदीर्घ अनुभव आहे, त्याला खूप काही ठाऊक आहे. अशा पद्धतीच्या मॅचेस त्यानं खूप वेळेला अनुभवल्या, त्यामुळे इथनं तो काय करतोय याकडे संपूर्ण विहा 11चं लक्ष आहे. जे हनुमान शिरवली करता इथे एक रन ती 2 गुणांची असेल. जर रन आली नाही तर एक गुण जो त्यांच्या खात्यामध्ये निश्चित जमा होऊ शकतो. त्यामुळे जे हनुमान शिरवलीला इथनं मी म्हणतो गमावण्यासारखं काही नाही, कारण 82ची मॅच त्याने 1 बॉल 1 मध्ये आणली आहे. चांगला गोलंदाजीचा अटॅक असतानाही, त्यामुळे इथनं जर बघूया शेवटच्या बॉलवर एक सिंगल ती घेतली जाईल का. जय हनुमान शिरवलीनं पहिला सामना ज्या पद्धतीने जिंकला, म्हणजे खत्र्यांची खेळणं त्यांना आता खूप सोयीस्कर झालंय. बॉल पकडला गरजेचं होतं. सुशांत किनीने जर हा बॉल टिपला असता तर इथे मॅच टाय झाली असती. दोन्ही टीमला एक एक गुण धावफलकावर जोडता आला असता. मात्र इथे त्याच्याकडनं मिसफील्ड झाले आणि विजयी झाली टीम जय हनुमान शिरवली. जय हनुमान शिरवली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम विहा 11 भामटपाडा. येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याकडनं चांगला परफॉर्म व्हावा म्हणून आपल्याला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नितीन सोमन, ज्यानं 13 चेंडू आणि 34 धावांची एक अप्रतिम इनिंग मैदानाच्या आतनं साकारली, तो नितीन सोमन ठरलाय या मॅचचा